हम तो फकीर आदमी हैं, झोला लेके चल पड़ेंगे जी। अरे हम तो फकीर आदमी हैं, झोला लेके चल पड़ेंगे जी। अरे हम तो फकीर आदमी हैं, झोला लेके चल पड़ेंगे जी। राहुल गांधी यांच्या संपत्तीचे विवरण मुंबई आउटलुकने लोकांसमोर मांडल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती किती आहे याची माहिती द्या अशी विनंती वजा मागणी आउटलुकच्या प्रेक्षकांनी केली होती। त्यानुसार देशाचे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या नरेंद्र मोदी यांची संपत्ती किती आहे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक पार्श्वभूमी काय आहे याचा तपशील आज आम्ही देत आहोत। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, आपण बघत आहात मुंबई आउटलुक। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांची शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक नाही। त्यांच्याकडे जी काही संपत्ती आहे ती त्यांच्या सेव्हिंग अकाउंट्समध्ये आहे। याशिवाय पोस्ट खात्यात तसेच LIC मध्ये काही प्रमाणात गुंतवणूक आहे। गुजरातचे 3 वेळा मुख्यमंत्री पद आणि देशाचे सलग 10 वर्षे पंतप्रधान पद उपभोगणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्याकडे किती संपत्ती असेल असा प्रश्न जनतेच्या मनात आहे। कारण आज एक वेळ साधा नगरसेवक झालेला कार्यकर्ता कोटीची उड्डाणे घेताना दिसतो। सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊया, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे ते पाहूया। नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातच्या बडनगरचा। ते एकूण 6 भावंडे, त्यापैकी नरेंद्र मोदी हे तिसरे। सोमभाई आणि अमृतभाई ही त्यांच्यापेक्षा 2 मोठी भावंड, तर प्रल्हादभाई आणि पंकजभाई ही दोन्ही लहान भावंड। तसेच त्यांना एक लहान बहीणही आहे, त्यांचे नाव वसंतीबेन। एक साधारण वाणी कुटुंबात जन्मालेले नरेंद्र मोदी आज पंतप्रधान असले तरी त्यांचे भाऊ बहीण एक साधारण जीवन जगत आहेत। त्यांची 3 भावंडे नोकरीतून रिटायर असून त्यांची पेन्शनवर गुजरात सुरू आहे, तर इतर भावंडांची ही छोटी मोठी दुकाने आहेत। नरेंद्र मोदी यांचे सर्वात मोठे भाऊ सोमभाऊ गुजरातच्या आरोग्य विभागात नोकरीला होते, सध्या ते रिटायर्ड आहेत। पेन्शनवर त्यांची गुजरात सुरू आहे। सामाजिक उत्तरदायित्व निभावत ते अहमदनगरमध्ये एक वृद्धाश्रम चालवतात। मोदींचे दुसरे मोठे भाऊ अमृतभाई एका प्रायव्हेट कंपनीत फिटर होते, सध्या तेही रिटायर आहेत। ते आपल्या 2 मुलांसह अहमदाबादमध्येच राहतात। त्यापैकी एक मुलगा संजय ज्याचा लेथ मशीनचा धंदा आहे। विशेष म्हणजे मोदी यांचा सक्का भाऊ आणि पुतणे इतके सामान्य आहेत की ते अद्याप एकदाही विमानात बसलेले नाहीयेत। विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मागील 10 वर्षात ते मोदींना 2दाच भेटले। प्रल्हाद मोदी हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत। त्यांचे अहमदाबादमध्ये एक किराणा मालाचे दुकान आहे, शिवाय ते गाड्यांचे टायरही विकतात। त्यांना मेहुल नावाचा एक मुलगा आहे। नरेंद्र मोदी यांचे सर्वात धाकटे भाऊ पंकज हे गांधीनगरमध्ये राहतात। मोदींची आई हिराबेन यांच्याकडेच राहायच्या। नरेंद्र मोदी आईला भेटायला जेव्हा यायचे तेव्हा त्यांची भेट व्हायची। पंकज मोदी हे माहिती विभागात नोकरीला होते, सध्या ते रिटायर आहेत। नरेंद्र मोदी यांची बहीण वसंतीबेन या गृहिणी आहेत। हसमुखलाल यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून ते LIC मध्ये नोकरीला होते। आता आपण नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीवर दृष्टिक्षेप टाकूया। पंतप्रधान म्हणून त्यांना सर्व प्रकारचे भत्ते मिळून दरमहा 2 लाख रुपये वेतन मिळते। मागील 10 वर्षात या वेतनातून त्यांनी बऱ्यापैकी बचत केली आहे। त्यांच्याकडे स्वतःची मालकीची कोणतीही कार नाहीये। याशिवाय त्यांच्याकडे घर अथवा इतर कोणतीही स्थावर मालमत्ताही नाहीये। त्यांच्या नावे गांधीनगरला जमीन होती, ती देखील त्यांनी दान करून टाकले। त्या जमिनीची किंमत करोडच्या आसपास होती। त्यांच्याकडे सध्या सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत, मात्र त्यांची कोणत्याही कंपनीत गुंतवणूक नाहीये। म्युच्युअल फंडातही काही पैसा नाहीये। LIC आणि पोस्ट खाते तसेच बचत खात्यात मिळून त्यांची एकूण संपत्ती 2,33,00,000 इतकीच आहे। मागील वर्षापर्यंत त्यांची संपत्ती होती, यंदा त्यात किंचितशी वाढ झाली असावी। उमेदवार अर्ज भरताना ते त्याचा तपशील देतीलच।